नमस्कार, तर वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती सहर्ष असं स्वागत आहे. तर आज तुम्हाला अशी सिंपल अशी रेसिपी आणि खूप टेस्टी चविष्ट अशी रेसिपी सांगणार आहे. ओल्या नारळापासून मी बनवलेली ही भाजी तुम्हाला खूपच छान आणि टेस्टी लागेल. जे कोणी तुमच्या घरात वांगे खात नसतील तर ते सुद्धा आवडीने खातील. एवढी चविष्ट अशी भन्नाट अशी टेस्ट या भाजीची लागते. आणि त्यासाठी मी आधी नारळ फोडून घेतला आहे आणि खोबरं साफ करून घेतलं आहे आणि 3 मोठे साईजचे वांगे ते सुद्धा मी घेतले आहे. तुम्ही वेगळ्या पद्धतीचे वांगे देखील यूज करू शकता, फक्त कडू लागायला नको. आता तुम्ही बघू शकता आपली सर्व काही तयारी रेडी आहे. तर मी इथं सर्व काही साहित्य तुम्हाला दाखवलं आहे. वांगे कट करून घेतले आहे मधून आणि छान वॉश करून घेतले आहे. मिक्सरमध्ये टोमॅटो, लसूण, अद्रक, कोथिंबीर, कढीपत्ता, टोमॅटो आणि कांदा सगळं मिक्सरला फिरवून घेतलं आहे आणि त्याची पेस्ट करून घेतली आहे आणि खोबऱ्याची देखील पेस्ट करून घेतली आहे बारीक असे कट करून. आता आपण जे वांगे कापलेले होते ते आधी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. जेव्हा तुम्ही तेलात फ्राय केले नाही तर त्याची चव बिघडू शकते. त्यामुळे सर्वप्रथम आपण त्यांना तेलामध्ये फ्राय करून घेऊया आणि चवीला खूप अप्रतिम अशी टेस्ट याची येईल. आता तुम्ही बघू शकता आपले वांगे फ्राय करून झालेले आहेत. आता त्यामध्ये मी एका कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे. त्यामध्ये मी आपण केलेलं वाटण खोबऱ्याचं ते यामध्ये ॲड केलं आहे. ओल्या खोबऱ्याची भाजी म्हणजे चविष्ट आणि अप्रतिम अशी टेस्ट एवढी भारी लागते की तुम्ही सगळे एवढे घरातलं कोणताही व्यक्ती लहान मोठे सगळे आवडीने खायला. यासोबत तुम्ही राईस किंवा चपाती खूप छान आणि चव अशी भाजी बनवतानाच एवढा छान असा सुगंध या भाजीचा येतो की तुम्हाला बघता क्षणी तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर आता आपण मस्तपैकी तेलामध्ये आपण मसाला फ्राय करून घेतला आहे. त्यामध्ये मी लाल तिखट, मीठ, हळद आणि एव्हरेस्टचा मटन मसाला आणि एव्हरेस्टचा चिकन मसाला ॲड केला आहे. तुम्ही तुमच्याकडे जो असेल तो ॲड करू शकता. चवीला कोणताही फरक पडणार नाही, कारण आपण ओल्या खोबऱ्याची भाजी बनवतो आहे. चवीला एकदम भन्नाट अशी रेसिपी लागते. आणि आता बघू शकता यामध्ये मी पाणी ॲड करून घेतलं आहे आणि आपले वांगे टाकून घेतले आहे. छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि आपले वांगे जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत भाजीला लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे. जास्त फुल फ्लेम करायची गरज नाही, कारण तुमच्या भाजीच्या वरचं तेल जाऊ शकतं. तुम्ही कमी प्रमाणात याला तेल वापरलं तरी सुद्धा खोबऱ्याला नंतर तेल सुटतं. आणि वरतून कोथिंबीर अशी ॲड केली आहे. तर आता आपण त्यांना छानपैकी रेस्ट ठेवूया 5 मिनिटासाठी. आणि मग आपले वांगे बघू शकता तुम्ही काय रेसिपी लागते. एकदम चविष्ट अशी अप्रतिमची टेस्ट आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब. बाय बाय. भेटू पुन्हा या मग खायला.